आज त्या एका वेगळ्या त्याच्यामधून जात आहेत. आज 9वा दिवस आहे, वडील गेलेत त्याला, तरी सुद्धा त्या इथं आल्या आणि त्यांनी व्याख्यान दिलं. ही फार मोठी गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. पण सिद्धिविनायकाची कृपा असते. मग त्यांचं ते झालं. आमच्याकडे एक फार मोठी घटना घडली आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा. मी येऊ शकेन की नाही अशी एक कंडिशन होती. तेही मी त्यांना कळवलं की असं असं आहे, पण मी येणार, मी कार्यक्रमाला येणार. त्याच्याप्रमाणे ते झालं सगळं. सिद्धिविनायकाच्या कृपेने सगळं ते चांगलं झालं पुढे आणि मी इथं त्या निमित्तानं येऊ पण शकलो. असे कार्यक्रम करत असताना मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं तर ते एकदा पूर्ण करतो, कारण ते मला करावं असं वाटतं. मला लपून ठेवणं नाही, असं मनातल्या मनात ठेवणं हे मी नाही करत. आत्ता आमचा त्र्यंबकेश्वरला एक कार्यक्रम आहे 23 मार्चला, एक ज्योतिष अधिवेशन आहे. त्या दमल्या आहोत, त्यांना 4 असिस्टंट ठेवले तरी कमी पडतील. प्रियाताई मालवणकर आमच्या, कारण लोकांची गर्दी संपतच नाहीये. कारण अधिवेशन निशुल्क आहे. जिथे शुल्क ठेवलं तिथे ज्योतिषी आमचा पाठ फिरवतो. एखादा आमचा मुकुंद जोशींसारखा म्हणतो मी येणार आहे. ही आपल्याकडची परिस्थिती आहे, ही खऱ्या अर्थानं बदलायला हवी. कोणताही ज्योतिषाचा कार्यक्रम असेल तर आपण सगळ्यांनी तन मन धनाने त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढं येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी रत्नागिरीतून इथं आलोय तो मला बोलायला मिळतंय म्हणून नाही, खरं तर मला आज बोलताच येणार नाहीये. म्हणजे कौतुक म्हणून पण नाही, मोठेपणा म्हणून पण नाही. मी ज्यावेळेला बोलायला सुरुवात केली, पहिली 10-12 माझी व्याख्यानं झाली होती. मी असंच सगळं बाळ घेऊन बोलायचो बरोबर. आणि कोल्हापूरला एक अधिवेशन होतं, अखिल भारतीय अधिवेशन, आणि मला जो विषय दिला होता ते मी सगळं लिहिलं होतं. संतती योगावर मी बोलत होतो आणि माझ्यासमोर मी कागद ठेवले होते. सेशन सुरू झालं होतं, एक माणूस बोलायला सुरुवात झाली होती आणि मी जस्ट डोकावत होतो. माझे गुरुद्वय आहे एक फलज्योतिष अभ्यास मंडळाचे आदरणीय पंडित विजय जकातदार सर आणि त्यांचेच दुसरे बंधू वरामीर ज्योतिषमुक्त विद्यापीठ नंदकिशोर जकातदार सर. तर नंदकिशोर जकातदार सर स्टेजवर आले, माझ्या समोरचा कागद ओढला, म्हणले आजची शेवटची वेळ, याद राख परत कधी कागद घेऊन बोललास तर. पण सिंह आहे ना हो, आव्हान स्वीकारलं. त्या दिवसापासून परत कधीही कागद हातात घेतलेला नव्हता तो. आज मला कागद हातात घेण्याची वेळ आली. याचं कारण असं आहे की अशा व्यक्तिमत्वांवर, त्यांच्या जीवनावर जर बोलायचं असेल तर तो काही नुसता ज्योतिषशास्त्रात बसलेले नियम नाहीये, त्यांचं आयुष्य आहे. आणि मी थोडं बोलण्याची माझी या व्याख्यानाची ही ढब थोडी वेगळी ठेवली. मी त्यांच्या जन्मापासून सुरुवात करणार आहे, ती त्यांच्या अखेरपर्यंत मी येणार आहे. मला त्याला कोणतेही योग किती लागले येईल त्याच्यामध्ये ओघाने, पण 100 वर्षापूर्वीचे हे लोक आहेत की जे आज लोकांच्या विस्मृतीमध्ये जायला लागलेले आहेत. तर यांची स्मृती ही कायम राहावी आणि हे लोक काय होते हे लोकांना कळावं, त्यांच्या रेकॉर्ड्स पुन्हा पुन्हा वाजवल्या जाव्यात. जयवंत दळवींची नाटकं असतील, कादंबऱ्या असतील, त्या पुन्हा पुन्हा ऐकल्या जाव्यात. राज कपूरचे पिक्चर्स जे जुने आहेत ते पुन्हा पाहिले जावेत, कारण मी काही पिक्चर राज कपूरचे 8-8 वेळा 9-9 वेळा असेही पाहिले. याची खऱ्या अर्थानं आज आवश्यकता आहे. म्हणून असे कार्यक्रम तुम्ही जे करता आहात तर तुम्हाला पहिला सॅल्यूट आहे. खरं तर फार मोठी गोष्ट आहे.
आता मी माझ्या व्याख्यानाकडे वळतो आहे आणि आज पहिलाच प्रयत्न आहे. सवगण्याच्या साथीला मी आहे. चंदन गंधित धूप तुला दाविला स्वीकारा तुझ्याचा मुठी मुठी गोपाल मुठी गोपाला मुठी गोपाला. उठी उठी गोपाळा अरुणोदय झाला असं म्हणून कित्येक वर्ष घरोघरी हा आवाज रेडिओवरून आपण सगळ्यांनी सूर्योदयाच्या वेळेला प्रसन्न मनाने हा उठवणारा आवाज आपण ऐकत आलोय. आणि याच आवाजाने त्या काळातल्या सगळ्या पिढीला सकाळच्या वेळेला उठवण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे. या आवाजातली गोडी, माधुर्य हे खरंच काहीतरी वेगळं होतं, काहीतरी भुरळ घालणारं असं होतं. मला वाटतं साधारण 1980 पर्यंतच्या पिढीसाठी आकाशवाणी म्हणजे आपल्या दैनंदिन रटाळ जीवनाला एक मिळालेला विरंगुळा आहे असं म्हणायला हरकत नाही. असं त्यावेळेचा काळ होता 1980चा. कदाचित तेव्हा डोळ्यांनी पाहण्यापेक्षा फक्त कानांनी ऐकल्यामुळे रेडिओवर लागणारी विविध गाणी ही मनात अगदी खोलवर घर करून असायची. आणि कधी निवांत वेळी डोळे बंद करून तल्ली राहून या गाण्यांची मजा लुटणं हा आनंद काहीतरी और होता, वेगळा होता. आणि मग अशामध्ये सुद्धा ज्यांना कुमारजींना प्रत्यक्ष ऐकायला मिळाले, पाहायला मिळाले, अहो त्यांचं भाग्य केवढं मोठं असेल. आपण खरे म्हणजे काय आपण म्हणावं, करंटे आहोत का काय? म्हणजे ते किती भाग्यवान असतील की ज्यांनी कुमारजींना पाहिलंय, प्रत्यक्ष ऐकलंय. कारण कुमारजींचं मुळातच वैभव असं होतं, त्यांच्यामध्ये असलेल्या गाण्याच्या रसाचं वैभव हे इतकं काहीतरी प्रचंड होतं की आपण त्याची कशाशी तुलनाच करू शकत नाही. आता एक छोटंसं पुढं आपले पु ल देशपांडे काय म्हणतात, तानसेन कसे गात होते मला माहीत नाही, परंतु त्यांच्याबद्दल जे काही म्हणतात ते आधुनिक काळात त्यांच्याबद्दल म्हणावं. असं गवयांतील कुमार गंधर्व हे सर्वश्रेष्ठ गवई आहेत असं मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती केली असं कुणी म्हणू नये. प्रख्यात साहित्यिक आणि संगीतकार पु ल देशपांडे यांच्या तोंडी एका भाषणामध्ये आलेलं कुमार गंधर्वांच्या बाबतीमधलं हे वाक्य आहे. मला वाटतं आत्ताची नवीन पिढी सोडली तर कुमार गंधर्व कोणाला माहिती नाहीत असं फार क्वचित आपल्याला आढळेल. याचं कारण संगीतप्रेमी म्हटला की त्याला कुमार गंधर्व हे निश्चितच माहिती असणार. कारण कुमार गंधर्वांच्या सुरांची जी भुरळ होती ती आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना पडत आलेली आहे. आणि विशेषतः शास्त्रीय संगीतावर प्रेम करणारे जे रसिक आहेत ते कुमार गंधर्वांच्या प्रेमात सुद्धा तितकेच पडलेले असतात. आता मागच्याच वर्षी त्यांचा जन्मशताब्दी वर्ष साजरं झालं, परंतु त्यांच्या आणि रसिक जनांच्या ज्या ऋणानुबंधांच्या गाठी जुळलेल्या आहेत त्या मात्र आजही आपल्या मनाला तितकीच भुरळ घालणाऱ्या, तितकीच तुष्टता देणाऱ्या, तितकाच आनंद देणाऱ्या आहेत. आणि या गाठी कधीही न तुटणाऱ्या आहेत. देव दिना घरी धावला या संगीत नाटकातील पहाडी रागावर आधारित श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या रुसव्या फुगव्याची कहाणी सांगणारं ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटी तर तुष्टता मोठी हे गाणं एक प्रकारची तुष्टता, मोद, संतोष अजूनही संगीत प्रेमींच्या मनामध्ये जागृत करतो. आणि त्यामध्ये सुद्धा कुमारांचा मऊ मुलायम तरी सुद्धा पहाडी आवाज हा मनावर मोरपीस फिरवल्यागत रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवतो.
कर्नाटकातल्या बेळगाव प्रांतामधल्या सुळेभाव नामक एका गावामध्ये सिद्धरामय्या आणि गुरु शुद्धोबा यांच्या पोटी शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली मठ यांचा जन्म झाला. आता यांचा ज्या वेळेला जन्म झाला इथून आपण कुंडली त्यांची अवलोकन करणार आहोत. इथपासून पुढं जसजसे टप्पे येतील तसतशी आपण कुंडली अवलोकन करणार आहोत. तर यांच्या जन्माच्या वेळेच्या दशा सुद्धा इथं महत्वाच्या ठरणार आहेत. कारण पहिल्यांदा जन्माची दशा कोणती होती ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर 8 एप्रिल 1924 त्यांचा जन्म ज्या वेळेला झाला त्यावेळेला त्यांच्या कुंडलीप्रमाणे वेश चंद्राची महादशा आणि चतुर्थेश आणि भाग्येश मंगळाची अंतर्दशा आणि राहूची विदशा ही त्यांच्या जन्माच्या वेळेला असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता हे मी सांगण्याचं कारण काय तर जर तुम्ही कुंडलीवर त्यांच्या नजर टाकली तर त्यांच्या लग्न स्थानातच राहू विराजमान आहे. या राहूने त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय स्थित्यंतर झाली एक एक गोष्ट आपण इथं उलगडत जाणार आहोत. म्हणून इथं त्यांच्या जन्माच्या वेळेची दशा सुद्धा तेवढीच महत्वाची ठरते. आता कुमारजींच्या घरात संगीत हे मुळातच नांदत होतं. त्यांचे वडील तर गायक होतेच पण त्यांचे वडील बंधू सुद्धा गात होते. कुमारजींचे वडील हे बाल गंधर्वांचे फार मोठे चाहते होते. त्यांच्या रेकॉर्ड्स कायम घरात वाजत असायच्या आणि त्यामुळेच कुमारांच्या गायनात अगदी बालपणापासूनच जे पक्के सूर होत गेले ते तिथूनच पक्के झाले असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. मी याचा अभ्यास करत असताना
त्यांच्यावर केलेली एक डॉक्युमेंटरी सुद्धा पाहिली होती. हंस अकेला या जब्बार पटेल निर्देशित डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये त्यांचे गुरुबंधू असणारे चंद्रशेखर येळे म्हणतात की 8 वर्षांचे होईपर्यंत कुमारांनी गायन कधी केलेलंच नव्हतं किंवा त्याचा रियाज कधी केलेला नव्हता किंवा त्या क्षेत्राकडे म्हणजे ते वळलेलेच नव्हते, कारण वय होता उघं 8 वर्ष. कुमारांचे बंधू जे गात होते ते नुसतं कुमार ऐकत असत. आणि एक दिवस मात्र अचानक 2 तंबोऱ्यांच्या मध्ये बसून कुमारांनी अचानक गायला सुरुवात केली. त्यांचे पिताश्री हे सुलेभावी गावातील शैव मठाचे स्वामी होते आणि ज्या वेळेला त्यांच्या मठाधिपतींनी या कुमारजींचं गाणं ऐकलं आणि त्या गाण्यात ते एवढे प्रभावित झाले, प्रभावित नव्हे ते गुंग झाले गाण्यामध्ये. कारण मठाधिपती एका लहान मुलाच्या गाण्यामध्ये गुंग होतो म्हणजे ते गाणं काय स्तराचं असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकेल. आणि ते पटकन त्यांच्या तोंडातून येऊन गेलं, अरे हा तर साक्षात गंधर्व, कुमार गंधर्व. ते नाव झालं कुमार गंधर्व. आता कुमारजींच्या लग्न कुंडलीचा ज्यावेळेला आपल्याला थोडासा विचार करायचा आहे तर बघा, मी म्हटलं तसं सिंह लग्नाची कुंडली आहे. काय नशीब आहे माझं माहित नाही, तुम्ही मला नेमकं कुमार गंधर्वच दिले. मी सुद्धा सिंह लग्नाचाच आहे, सिंह राशी पण आहे नेमकी. त्यामुळे हा योग फार असे योग फार कमी येतात आणि ते तुम्ही नाही आम्ही कोणीच ठरवत नसतो. ते त्या गाठी बांधलेल्या असतात, तसं या गाठी सुद्धा कुठेतरी बांधलेल्या असतात. आता सिंह लग्न आणि लग्नस्थानी राहू सारखा ग्रह आहे, लक्षात घ्या. लग्नस्थान म्हणजे प्रत्यक्ष ती व्यक्ती आणि राहू म्हणजे पूर्वजांकडून जन्मजात प्राप्त झालेले गुण अवगुण, म्हणजे ज्याला आपण गुणावगुण म्हणतो ते प्राप्त झालेले गुणावगुण. असं म्हणतात की राहूमुळे आपल्या पूर्वासुरींचे दोष या जन्मी आपल्याला त्रास देतात. खरं आहे, खरोखरच या दोषांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनंत त्रास जरी या गंधर्वाला भोगावे लागले, अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलं, तरी देखील हे संगीताचे संस्कार सुद्धा हा आत्मा आपल्या पूर्वजन्मापासूनच घेऊन आला होता, हे हा राहू दाखवून देतो. लक्षात घ्या. त्यांना एवढं लहानपणी गाताना पाहून अनेक जण म्हणायचे की तू याचा अभ्यास केलास कुठं? तर त्यावेळेला कुमारजी सांगायचे, अभ्यास मागच्या जन्मातच मी त्याचा रियाज करून आलोय, म्हणून आज या 8व्या वर्षी मी इथं गातोय. म्हणजे इथं माणसाचं आध्यात्मिक त्याची पॉवर किंवा लेवल ही काय असेल. सिंहलग्न अशी उत्तर द्यायला तत्पर असतं, नो डाऊट. पण अशी उत्तरं देताना सुद्धा त्याचा संबंध हा कुठंतरी अशा प्रकारानं आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात घ्या. कारण या गोष्टी जर आपल्याला कळल्या नाहीत, लक्षात आल्या नाहीत, तर ती कुंडली आपल्याला पटकन लक्षात येत नाही. आणि या कुंडलीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कुमारजींचं आयुष्य उलगडण्याचा मी आता प्रयत्न करतोय. 11 वर्षांचे कुमार एकदा महान महान हस्तींच्या समोर स्टेजवर त्यांच्या बसण्याची, त्यांच्या वावरण्याची नक्कल करत होते. आणि ते नक्कला करीत 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 स्टेजवर आले आणि त्यावेळी त्यांच्यासमोर कोण बसलेले होते हे जर आपण ऐकलं, म्हणजे जे इथं आज ज्येष्ठ लोक सगळे बसलेत त्यांनाही नावं घेतल्यानंतर त्याचा अंदाज येईल. म्हणजे त्यावेळेला त्यांच्या समोर बसलेल्या लोकांमध्ये त्यावेळेचे तानसेन म्हणून प्रसिद्ध असलेले उस्ताद फैयाज खां साहेब, अब्दुल अजीज खां साहेब, हाफिज अली खां साहेब, नारायणराव व्यास, विनायकराव पटवर्धन आणि त्यावेळेचे सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती कुंदनलाल सहगल हे त्यांच्या समोर तिथं बसलेले होते. आता या बालकुमारांचा एकंदरीत सगळा आविर्भाव पाहून ते आपापसात सगळे छानपैकी हसायला लागले होते. त्याची चेष्टा मस्करी सुरू होती. पण हे लहानके कुमार जेव्हा अगदी उस्तादी अंदाजात मांड ठोकून गायला लागले, त्यावेळेला मात्र सगळेजण अवाक होऊन त्यांच्याकडे तोंडाकडे पाहत राहिले.
कारण सगळ्यांनाच हे जाणवत होतं की हे जे काही आहे ते या जन्मीचं नसून मागच्या जन्मीची खूप मोठी तपश्चर्या या कुमारांच्या गायनामध्ये आलेली आहे. आता हे सगळं आलंय, प्राप्त झालंय जन्मजात, आणि हे सगळं बरोबर घेऊन कुमार आपल्या आयुष्यामध्ये पुढची वाटचाल करतायत. आता असं होत असतानाच, कारण हे वय असं असतं, अवखळ असतं, म्हणजे 8 म्हणजे अगदीच लहान झालं, पण 10, 11, 12, 15 हे वय सुद्धा अवखळ असतं. आणि ज्या वेळेला सावंतवाडीच्या महाराजांच्या पर्यंत यांच्या गायनाची वार्ता त्यांच्या कानावर गेली, तेव्हा राजांना असं वाटलं की हे फक्त काय मोठमोठ्या उस्तादांची कॅसेट ऐकून नक्कल करत असतील. त्यामुळे त्यांनी काय केलं, बाजारात नवीनच आलेली उस्ताद रहमत खान साहेबांची छेडो ना मैकाजी ही कॅसेट वाजवली. आणि हिंदी भाषा येत नसून सुद्धा कुमारांनी अगदी पहिल्या दुसऱ्या आलापापासूनच ते गाणं म्हणायला सुरुवात केली. आणि ते महाराजांना काय म्हणायला माहितीये, महाराज मला पुढचं गाणं सगळं माझ्या डोळ्यापुढे दिसायला लागलंय. आणि त्याप्रमाणे कुमारजी गात गेले. हे कुमारजींचं मोठेपण होतं, लक्षात घ्या. म्हणजे मला हा विषय कळल्यानंतर अनेकदा स्तब्ध झालो, अनेकदा मला बोलताच येईना स्वतःशी. याचं कारण असं आहे की त्या व्यक्तिमत्वाचं मोठेपण ज्या वेळेला आपल्याला कळायला लागतं, त्यावेळेला आपण ज्योतिषी म्हणून त्याला किती प्रेझेंट करणार आहोत ही सुद्धा तेवढीच महत्वाची गोष्ट राहते. इथे जबाबदारीचा विषय नाहीये किंवा मी विषय कसा म्हणतोय तोही भाग नाहीये. अहो, पण मी कोणाविषयी बोलतोय. सुरुवातीला जेव्हा विषय झाला त्यावेळेला माझे वर्गमित्र आहेत, आज रत्नागिरीमध्ये गेली 30 वर्ष शास्त्रीय संगीत शिकवत आहेत. तर त्यांना मी म्हटलं असं असं आहे, येणार का माझ्याबरोबर, एक 2-3 गाणी फक्त. तो म्हणला, बाबा रे कोणाबद्दल बोलतोस? कुमारजींच्या बद्दल. मी नाही येणार, दुसऱ्या कोणाचंही सांग मी गाईन, पण कुमारजींचं गाणं गाण्याची माझी नाही ताकद. म्हणजे कुमारजींचं मोठेपण हे आजच्या जे संगीतामध्ये काम करतायत त्यांना सुद्धा आज ते कळतंय की ही चीज काय होती. आता कुमारजींच्या कुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे आपण पाहिलं, कारण चतुर्थ स्थान काय आहे? मातृस्थान. आत्ताच्या काळामधलं प्राथमिक शिक्षणाचं स्थान, खरं तर गर्भसंस्काराचं स्थान असं मी त्याला म्हणतो, कारण तिथं माता येते. आणि माता ही आपल्या गर्भावर संस्कार करायला सुरुवात करत असते. याचं कारण, याचा उल्लेख मी का करतोय तर कुमारजी मागच्या जन्मातून जे घेऊन आले होते त्याचप्रमाणे मातेचे जे गर्भसंस्कार आहेत ते सुद्धा इतके उत्तमरित्या तिथं होत आले. आणि म्हणून त्यांनी या पृथ्वी तलावर जन्म घेतानाच एक गंधर्व म्हणून जन्म घेतलेला होता. आता याच्यामध्ये आपण बघतोय तर वृश्चिक राशीमध्ये असणारा गुरु आपल्याला दिसतो चतुर्थ स्थानामध्ये, लक्षात घ्या. आणि तो आहे कुठचा तर तो पंचम स्थानाचा मालक आहे. आणि चतुर्थेश कोण आहे? चतुर्थेश आहे मंगळ. तो कुठे आहे तर तो आहे पंचम स्थानामध्ये. म्हणजे तो सुद्धा गुरुच्या मूल त्रिकोण राशीत आहे आणि धनु हा अन्योन्य योग आहे. आता गंमत बघा, मातेचं स्थान, आपल्या प्राथमिक शिक्षणाचं स्थान, आणि पंचम स्थान म्हणजे खऱ्या अर्थानं विद्या प्राप्तीचं स्थान. आपल्या भाग्यानं जे ऐश्वर आपल्याला प्राप्त होतं ते स्थान. आणि आत्ताच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर आम्ही असं म्हणतो पंचम स्थान म्हणजे 10वी 12वी नंतरच्या शिक्षणाचं स्थान, म्हणजे पदवीचं शिक्षण जे आहे त्याचा विचार सुद्धा आपण या पंचम स्थानावरून विशेषत्वाने करत असतो.
इथे गुरुमंगळाचा जो अन्योन्य योग झालेला आहे तर त्याच्यामधून आपल्याला काय प्रतीत होतं बघा. सखोल ज्ञान आपल्या स्वतःच्या ऊर्जेने पराक्रमाने प्राप्त करण्याची क्षमता या गुरु आणि मंगळाने कुमारजींना दिलेली होती. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं असं आईच्या गर्भात असल्यापासून संगीताचं शिक्षण त्यांना आपसुकच प्राप्त होत गेलेलं होतं आणि तोच पहिला गुरु म्हणून मातेचा आणि प्रत्यक्ष आयुष्यातील गुरूंचा वरदहस्त कायमच कुमारजींच्यावर राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा कुमारजींना बार देवधर यांच्यासारखे गुरु लाभले. आता बार देवधर हे नाव त्या काळात कोणाला माहीत नाही असं नव्हतंच, कारण तिथे कित्येक घराण्यांचे गायक यायचे, आपली कला सादर करायचे. फार मोठं व्यक्तिमत्व होतं बार देवधर. देवधर गुरुजींकडे सगळ्या घराण्याच्या गायकीचं ज्ञान होतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणजे एकाच घराण्याची गायकी तिथं चालते असं नव्हतं. सगळ्या घराण्याच्या गायकीचं ज्ञान हे या देवधर गुरुजींकडं असलेलं आपल्याला दिसून येतं. जे आपल्याकडे आहे ते सगळं कुमारजींना देण्याचा त्याने आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न केला आणि त्याचा त्यांना लाभही झाला. देवधर स्कूल ऑफ म्युझिक मध्ये सगळ्या गाण्यांचे गायक वादक हे तिथे यायचे, आपली कला पेश करायचे. असं असलं तरी सुद्धा देवधर गुरुजींची प्रत्येक तान मात्र त्यांची स्वतःची असायची. त्यांनी कुठच्याही तानेची कॉपी केलेली नव्हती. हे सगळ्यात महत्वाचं. कारण देवधर गुरुजी काय म्हणायचे, वेगवेगळ्या श्रुतींमधून सूर जन्माला येत असतो आणि तो सूर कुमारजींना देण्याचं काम त्यांनी केलं. हे ज्ञान त्यांनी कुमारजींना दिलं. आता बघा, कुंडलीमध्ये लग्नेश जो आहे रवी, तर त्याच्या नवपंचम योगामध्ये हा चतुर्थातील पंचमेश गुरु इथं आपल्याला आलेला दिसतो. जन्माच्या आधीपासूनच गुरूंचे आशीर्वाद कशा प्रकाराने लाभू शकतात हे हा गुरु रवीचा झालेला नवपंचम योग हा आपल्याला दिसून येतो. खरं तर आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की लग्नेश अष्टमात जाणं वाईट, लग्नेश अष्टमात जाणं वाईट. एक लक्षात घ्या, कुमारजींचं आयुष्य 68 वर्षांचं होतं, काही कमी नव्हतं. इन जनरल तुम्ही सिंह लग्नाच्या व्यक्तींचं आयुष्य बघितलं तर ते 68 ते 72 वर्ष असं आपल्या शास्त्रामध्ये सगळीकडे म्हटलेलं आहे. बरोबर आहे. मग त्यांचं आयुष्य काही रवी अष्टमात गेला म्हणून त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य दूषित नाही झालं किंवा त्याच्यामुळे आयुष्य त्यांचं कमी नाही झालं. त्यांना मिळायचं ते आयुष्य मिळालं. पण त्यांच्या कुंडलीमधले जे योग आहेत एक एक आपण ते जर पाहायला लागलो तर मी मगाशी म्हटलं असं जसं आरती मॅडमने योग सांगितले त्याच प्रकारचे योग याही कुंडलीमध्ये आपल्याला होताना दिसून येत आहेत. रवी गुरुचा नवपंचम योग. तिथं धनु लग्न होतं, इथं सिंह लग्न आहे. फक्त स्थानांची अदलाबदल झाली आणि ती अदलाबदल होत असताना त्या स्थानांमधून मिळालेलं जे काही कारकत्व आहे ते या कुंडल्यांमध्ये झळकताना हे आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा इतके चांगले गुरु लाभले. अनेक गोष्टी अशा त्यांच्या आयुष्यामध्ये घडत गेल्या. चढ उतार हे कुमारजींच्या आयुष्यामध्ये अनेक आले. म्हणजे सगळेच इथं जर विशद करायला लागलं तर मला वाटतं मी 40 पानं आम्ही तयार केली होती आणि त्याच्यामधून सिलेक्ट करून आपल्याला काय इथं मांडायचं आहे याचा विचार हा केलेला होता. आता या तरुणपणातून बालपणातून थोडंसं कुमारजी पुढे आले आणि त्यांनी यौवनामध्ये तारुण्यामध्ये पुढच्या पाय टाकलेला आहे. त्यांच्या कुंडलीचा जर आपण नीट अभ्यास केला तर हर्षल सारखा प्रेमात पडणारा ग्रह कुमारजींच्या सप्तम स्थानात आणि सप्तमेश शनी स्वतःच्या भाग्यात
स्थूळ या उच्च राशीत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या शनी आणि हर्षल यांचा एक अतिशय चांगला नवपंचम योग हा या कुंडलीमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आणि याच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर ज्याला आपण प्रेमाचे कारक ग्रह म्हणतो शुक्र चंद्र यांचा जर विचार केला तर मुळातच त्यांची राशी ही आहे वृषभ. शुक्र तिथं स्थित आहे राशी असल्यामुळे चंद्र उच्चीचा आणि शुक्राच्या बरोबर पुढं पंचमेश गुरुच्या दृष्टीत म्हणजे प्रेमाचा तरल प्रेमाचा योग सुद्धा किती मोठा असू शकतो हे या कुमारजींच्या कुंडलीवरून आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात घ्या. मी खरंच माझं भाग्य म्हणतो तुम्ही मला हे बोलण्याची संधी दिलीत, हा विषय मांडण्याची मला संधी दिलीत. मला एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या जीवनाचा एक वेगळ्या प्रकारनं कुठेतरी अभ्यास करता आला. कारण असा अभ्यास करायला मिळणं हे सुद्धा कुठेतरी आपलं भाग्य असावं लागतं, नाहीतर अशा गोष्टी आपल्याला साध्य होत नाहीत. आता या पंचमेश गुरुची दृष्टी शुक्र चंद्र तिकडे असलेला शनी इकडे असलेला हर्षल केतू सुद्धा माहिती आहे ना प्रेमात पडतो. राहू सुद्धा प्रेमात पडतो. आता त्याचे गुणावगुण वेगवेगळे असतील पण हे ग्रह प्रेमात पाडायला कारणीभूत ठरतात हे लक्षात घ्या. आणि तिथं सप्तमात सुद्धा राशी आलेली आहे, ती सुद्धा शास्त्रीय राशी आलेली आहे. आणि यामुळे त्यांच्या या काळामध्ये या सगळ्या ग्रहांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं अशी बहर आणली होती. 1944-45 हा जो काही काळ होता हा खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यातला एक अत्यंत रोमॅन्टिक पिरियड होता असं आपल्याला म्हणावं लागेल. भानुमती कंस या देवधर गुरुजींकडे शिकायला येत असत. आणि जेव्हा कुमारजी त्यांना ननदिया मारे बोल अशासारखी एखादी बंदिश शिकवत तेव्हा जणू काही त्या गाण्यामार्फत त्यांच्यातच काहीतरी प्रेमळ असे सुंदर हलके फुलके संवाद चालत असायचे. आणि असं म्हटलं तरी सुद्धा इथं भावगं ठरणार नाही. आता गंमत बघा, या सगळ्या गोष्टी या मुंबईतल्या आहेत. या सगळ्या गोष्टी या मुंबईतल्या आहेत. आणि मग शिकवणी झाली. कुमारजी या भानुजींना रॉयल ऑपेरा हाऊस ते माहीम असं तब्बल 8 मैलाचं अंतर. आता काही वाटत नाही 8 मैलाला, त्या काळातल्या मुंबईतलं 8 मैलाचं अंतर. त्यावेळेला फक्त त्या काळात डबल डेकर बस होत्या. तर ते त्या डबल डेकर बसमधून रोज भानुमतीजींना सोडायला ते जायचे. म्हणजे त्या काळामध्ये पैसा त्याला एवढी किंमत होती कारण नुसतं पैशासाठी कोणी कामच करत नव्हतं. पैसा हे जगण्यासाठी एक असणारं माध्यम होतं. पण त्या माध्यमाचा सुद्धा त्या काळात त्यांनी विचार केलेला नाही. आणि त्यांचं प्रेम, आता त्या काळातलं प्रेम बघा, आपण राज कपूरचे पिक्चर पाहिले झाडामागून फिरताना वगैरे, तर तसं त्या काळातलं प्रेम होतं. लक्षात घ्या. म्हणजे इथे ह्या गंमत म्हणून या प्रेमाकडे पाहण्यापेक्षा त्याच्यातली सात्विकता, त्याच्यातली मधुरता, त्याच्यातली सुंदरता, निरलसता या सगळ्या गोष्टींचा विचार हा आपल्याला या ठिकाणी करता येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते ज्या वेळेला भानुमतीजींना सोडायला जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे 2 शिष्य असायचे. एकाचं वय होतं 18 आणि दुसऱ्याचं वय होतं 48. आणि कुमारजी हे असे 20, 21, 22 असं. आता मला सांगा 18 वर्षाचा येतो इथपर्यंत ठीक आहे हो, पण 48 वर्षाचा सुद्धा कुमारजींचा शिष्य असतो आणि तो कुमारजींना
त्या डबल डेकर बसमधून ते एकटे जायला नकोत म्हणून त्यांच्या बरोबरनं येतो शिष्य. ही खऱ्या अर्थानं या कुमारजींच्या आयुष्यातली कमाई होती. त्याने असे लोक आपले उस्ताद सगळे तयार केलेले होते. म्हणजे याच्यामधून कुमारजींचा जो सर्वसमावेशक असा काही स्वभाव होता याचा अंदाज हा आपल्याला या सगळ्या त्यांच्या आयुष्यामधून येतो. मगाशी मी केतूचा विचार केला होता. सप्तमामध्ये केतू आहे. तर केतू म्हणजे काय? परंपरा, अध्यात्म. तर हर्षल म्हणजे काय? तर प्रचलित रूढी परंपरांना सगळा फाटा देऊन सतत नाविन्यातलं काहीतरी ओढा लावणारा, ओढा असणारा असा हा तडफदार ग्रह, प्रखर प्रचंड हुशार असा हा ग्रह. याच सप्तमातील केतू आणि हर्षलनेच त्यांना एकाच वेळेला पारंपरिक तर दुसरीकडे सतत काहीतरी नवीन करण्याची क्षमता ही त्यांना दिलेली होती. लक्षात घ्या. त्यांनी पारंपरिक कधीही सोडलं नाही, पण नवनवीन करण्याचा छंद ते जोपासत राहिले आयुष्याच्या अखेरीपर्यंत. त्यांनी अनंत गाणी शोधून काढली, नवीन चाली दिल्या, नवीन राग काढले. अनेक गोष्टी आहेत की त्या अशा आपल्याला सांगता येतील. पण तरी सुद्धा त्यांचं जे गाणं होतं ते तेजस्वी, तडफदार, परंतु ट्रॅडिशनल, ज्याला आपण पारंपरिक म्हणतो असंच होतं. जसं कुमारजींचं लग्न ठरलं तसा त्यांचा आनंद सुद्धा त्यांच्या गाण्यामध्ये प्रतिबिंबित होताना आपल्याला पाहायला मिळतो. मग ऐकूया एक छानसं गाणं. Some
आदिशिष्या, नंतर प्रेयसी आणि मग नंतर भार्या, आणि त्यानंतर विवाहानंतर खूप नजीकच्या काळात कुमारजींच्या खालावलेल्या तब्येतीच्या काळात त्यांची नितांत काळजी घेणाऱ्या केअरटेकर अशा विविध भूमिका या भानुमतीजींनी साकारल्या. या आजारपणातून त्यांना बाहेर काढण्याचं श्रेय सुद्धा भानुमतीजींनाच जातं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे त्यांचं कुमारजींच्या आयुष्यातलं महत्त्व हे शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडचं आहे. आता कुंडलीतलं अष्टम स्थान बघितलं. मी एक लक्षात घ्या, व्याख्यानामध्ये मी फार मोठ्या कुंडल्या 16 कुंडल्या आणल्याच नाही आहेत, कारण माझ्या गुरूंनी मला पहिल्यांदा एक गोष्ट शिकवली होती की एका कुंडलीवरून तुम्हाला सगळ्या 16 कुंडल्यांचं सार कळलं पाहिजे. पण तरी सुद्धा हा सर मी एकाच कुंडलीवरनं भविष्य बघतो, लग्न कुंडलीवरून मी कोणतीही कुंडली वापरत नाही. पण इथं अगदीच एक कुंडली दिली असं नको, म्हणून काही त्याच्यासाठी 1-2 कुंडल्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आता आपण या कुंडलीतलं अष्टम स्थान जर बघितलं तर लग्नेश रवी अष्टमात गुरुच्या जलतत्वाच्या मीन राशीत आहेत. आता रवीला आपण काय म्हणतो, आत्माकारक ग्रह म्हणतो, बरोबर आहे. आता आत्माकारक ग्रह त्याचप्रमाणे छाती, हृदय, फुफ्फुस या सगळ्यावर हा रवीच आपला अंमल गाजवत असतो. अष्टमात आकाश तत्वाच्या गुरुची राशी आणि अष्टमेश गुरु चतुर्थात, म्हणजेच अष्टमाच्या भाग्यात फुफ्फुसांचे कारक असलेल्या स्थानात लक्षात घ्या. अष्टमेश म्हणून या गुरुने कफ प्रवृत्तीमध्ये वाढच केली. षष्ठेश शनी जरी उच्चीचा असला तरी तो सुद्धा जुनाट आणि खूप काळ टिकणारे किंवा चालणारे आजार देतो. या सुद्धा गोष्टी आपल्याला विसरून चालणार नाही. प्रत्येक ग्रहाची एक चांगली तर दुसरी वाईट अशा दोनही बाजू आहेत, त्या या ठिकाणी आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. किंवा प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो, मी अनेक माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की रवी तुळत गेला की वाईटच, शनी मेषेत गेला की वाईटच, असं नसतं. किंवा रवी मेषेत गेला म्हणजे सुंदरच, असंही नसतं. ग्रह हा कशा पद्धतीनं फल देतो
याचा अभ्यास या ठिकाणी फार महत्त्वाचा ठरतो. आता बघा, मी म्हटलं असं, या गुरुने कफ प्रवृत्तीमध्ये वाढ केली. षष्ठे शनी सुद्धा उच्चीचा असला तरी सुद्धा तो जुनाट आणि खूप काळ टिकणारे आजार हा देतच असतो. आणि षष्ठेश म्हणून त्याची पूर्ण दृष्टी रक्ताचा कारक असलेल्या मंगळावर, मज्जा संस्थेचा कारक असलेल्या बुधावर आणि आकुंचनाची क्षमता देणाऱ्या नेपच्यूनवर पडत होती. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. या गोष्टी इथं आपल्याला पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता लग्नातल्या राहूने त्यांची तब्येत संसर्गजन्य रोगांसाठी प्रवण ही मुळातच जन्माला घालतानाच केलेली होती. हे पण महत्वाचं आहे. ते तरले कशावर? तर सिंह लग्नावर आणि रवी गुरुच्या नवपंचम योगावर ते तरले सुद्धा आणि काही दोष हे त्यांच्या कुंडलीला लागले सुद्धा. साधारण 47 ते 48च्या दरम्यान आपण जर त्यांच्या दशा पाहिल्या तर त्यावेळेला सुद्धा राहूमध्ये षष्ठेश शनीची अंतर्दशा सुरू होती. आता आरोग्याचा विचार म्हणून त्रिशांश कुंडलीचा विचार आपण बघा. त्रिशांश कुंडली मी तुम्हाला दिली आहे, तर या त्रिशांश कुंडलीचा विचार करता कफ प्रवृत्तीचा लग्नेश गुरु आणि फुफ्फुसांचा कारक भाग्येश रवी हे दोनही ग्रह या त्रिशांश कुंडलीला व्ययस्थानात आहेत. बरोबर. आरोग्याचा कारक षष्ठेश शुक्र स्वतःच्या नीच राशीत अष्टमेश चंद्रासोबत षष्ठाच्या षष्ठ स्थानात म्हणजेच कुंडलीच्या लाभस्थानात अचानकतेचा कारक असलेला हर्षद रक्ताचा कारक असलेल्या मंगळाबरोबर होता. तर अष्टमाच्या अष्टमात म्हणजेच तृतीय स्थानात जुनाट आजारांचा कारक शनी हा राहू केतू सारख्या ग्रहांच्या बरोबर या त्रिशांश कुंडलीमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे आजाराची एक प्रकारे निश्चित किंवा पुष्टी या ग्रहयोगांमुळे झाली असं म्हणायला हरकत नाही. कुमारांना क्षयाची बाधा झाल्यानं त्यांचं एक फुफ्फुस काढावं लागलं. मोकळ्या स्वच्छ हवेसाठी त्यांनी मुंबई सोडली आणि ते मध्य प्रदेशातल्या देवासमध्ये जाऊन राहू लागले. कुमारजी बरेच दिवस म्हणजे जवळजवळ 7 वर्ष हे कुमारजी अंथरुणावर होते. ते झोपून होते. त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं. ते गाऊ शकत नव्हतेच. म्हणजे अंथरुणावर असला माणूस काय, ज्याला बोलता येत नाही तो गाणार कसा? तरी सुद्धा त्या माणसाचं चिंतन हे त्या बिछाण्यावर पडलेल्या अवस्थेत सुद्धा सुरू होतं. मग या काळामध्ये काय व्हायचं? भानुमती या त्यांच्याजवळ तानपुरा घेऊन बसायच्या आणि त्यावेळी लोकधून, ज्याला नवनिर्मिती म्हणता येईल अशी निर्मिती ही यांच्या हातून व्हायला सुरुवात झाली. लक्षात घ्या. म्हणजे या 7 वर्षांच्या आजारपणाच्या काळात सुद्धा एक तपस्वी माणूस काय करू शकतो, अंथरुणाला खिळलेला माणूस, याचं हे फार मोठं उदाहरण म्हणून या लोकधूनला आपण म्हणता येईल. आजारपणाची तब्बल 6-7 वर्ष त्यांना काही करता आलं नाही. पण याच काळात ते अधिकाधिक चिंतनशील होत गेले. आजूबाजूच्या वातावरणाकडे, लोकांकडे, येणाऱ्या लोकसंगीताकडे लक्ष जाऊन त्यावर ते चिंतन करायला लागले. आणि एक विश्व, नवीन विश्व हे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं खुलं झालं आणि त्यांच्या संगीताला एक नवीन आयाम मिळाला. थोड्या दिवसांनी तब्येतीत सुधारणा झाली आणि कुमारजी पुन्हा रियाज करायला लागले. तब्बल 6-7 वर्षानंतर 1953ला अलाहाबादमध्ये त्यांचा पहिला बरं वाटल्यानंतरचा परफॉर्मन्स झाला. त्यावेळेला सुद्धा आजारपणातून नुकतेच उठलेले कुमारजी आता पूर्वीसारखं गाऊ शकतील की नाही अशी शंका घेऊन बरेच जण त्यांचं गाणं ऐकायला आले होते. पण वरच्या लयीत गाणारे कुमार म्हणजे किती माणसाचं धारिष्ट्य त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये
आपल्या गाण्याची सुरुवात ही मध्यलयीपासून केली आणि समोरच्या समुदायाला म्हणजे समोर बसलेले लोक सुद्धा पट्टीचे गायक आलेले होते की ज्यांना वाटत होतं की आता काय करणार, 6-7 वर्ष एक फुफ्फुस नसला माणूस काय करणार. त्याने आपल्या मध्यलयीला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा सगळ्या लोकांना त्यांनी मंत्रमुग्ध होऊन ऐकून मंत्रमुग्ध झाले लोक. 1955 साली त्यांना मुकुल शिवपुत्र नावाचा मुलगा झाला. त्याच्यानंतर पुढे जाऊन तो सुद्धा आपल्या मात्या पित्यांच्या पावलावर पाऊल टाकून गायक बनला. आणि ज्या वेळेला कुमारजींना 1961 मध्ये दुसरं अपत्य म्हणजे यशोवर्धन याचा जन्म झाला, त्यावेळेला भानुमतीजी स्वर्गवासी झाल्या. आता कुंडलीनुसार वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर कुमारजींच्या नवमांश कुंडलीचा सप्तमेश षष्ठात आहे, म्हणजे स्वतःच्या व्ययात गेला आणि तो सुद्धा मंगळ आणि केतू सारख्या ग्रहांसोबत स्थित असला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच वेळी कुमारजींच्या लग्न कुंडलीचा जर विचार केला तर अष्टमेश गुरुची महादशा, षष्ठेश शनीची अंतर्दशा, तर लग्नेश बुधाची किंवा केतूची विदशा. किंवा म्हटलं म्हणजे तो काळ एक्झॅक्ट आपल्याला मिळालेला नाहीये, त्याच्यामुळे थोडासा एखाद दुसरा दिवसाचा किंवा असा तिथं फरक होऊ शकतो. पण बऱ्याचदा माझा जो अभ्यास झाला आहे त्यावेळेला शेवटच्या क्षणाच्या दशेमध्ये जवळजवळ 80% कुंडल्यांमध्ये शेवटची दशा, प्राणदशा ज्याला म्हणतो, ती अनेकदा केतूची असते. हे पण म्हणजे 6, 8, 12 लग्न राशी राहू केतू हे ग्रह तिथं मुख्य ठरतात. इथे कुमारजींच्या कुंडलीचा विचार करता त्यांच्या जोडीदाराचं आयुष्य स्थान म्हणजे सप्तम स्थानाचा अष्टमेश म्हणजेच कुंडलीचा धनेश म्हणून बुधाचा विचार हा या ठिकाणी महत्वाचा ठरतो. अशा अनेक गोष्टी आहेत. थोडंसं आपण पुढे जाऊया. साधारण 1942च्या दरम्यान वसुंधराजी पहिल्यांदा कोलकात्यात कुमारजींना भेटल्या. त्यांच्या भावाची खूप इच्छा होती. वसुंधराजी म्हणजे कोण, तर वसुंधरा श्रीखंडे. त्यांच्या भावाची खूप इच्छा होती की आपल्या बहिणीचं गाणं कुमारजीने ऐकावं. त्या गात होत्या. कुमारजी सुद्धा त्यांचं गाणं ऐकून खूप खुश झाले होते. त्यांनी वसुंधराजींना मुंबईला गाणं शिकण्यासाठी बोलावलं. त्या 1946 साली मुंबईला आल्या. परंतु त्यावेळी कुमारजींनी त्यांना सांगितलं की मी आता व्यस्त असल्यामुळे तुम्ही देवधर गुरुजींकडूनच गाणं शिका. वसुंधराजींना मात्र कुमारजींकडूनच गाणं शिकायचं होतं. तरी सुद्धा त्यांनी नाही म्हटलं नाही. त्या देवधर गुरुजींकडे शिकायला सुरुवात केली त्यांनी. भानुमतीताईंकडून त्या थोडं संगीत शिकल्या. त्या एकदा असं म्हणतात की भानुमतीताई गेल्यानंतर मला माझी भूमिका शिष्या ते पत्नी अशी थोडी बदलावी लागली. तरीही कुमारजी मला पत्नीपेक्षाही शिष्याच जास्त समजायचे आणि मी सुद्धा अजूनही त्यांना गुरुच मानते. मला
मध्ये वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी कुमारजींचा दुसरा विवाह झाला. दुसऱ्या विवाहासाठी आपण कुंडलीतलं नवम स्थान किंवा भाग्यस्थान बघतो. हा भाग्येश मंगळ कुमारजींच्या कुंडलीत पंचम स्थानात म्हणजेच भाग्याच्या भाग्यात स्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि द्वितीय विवाहाच्या वेळेला दशा जर आपण पाहिल्या तर पंचमेश गुरुच्या महादशेत मूळ वैवाहिक जीवनाचं स्थान असलेल्या सप्तमेश शनीची अंतर्दशा आणि पुनर्विवाहाचा कारक असलेल्या मंगळाचीच विदशा ही त्यावेळेला सुरू होती. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की आपला कोणत्याही माणसाच्या आयुष्याचा जर विचार करायचा असेल तर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर कुंडली कसा प्रभाव टाकते हे आपण याच्यामधून अनुभवू शकतो. पुढे वसुंधराजींना जी मुलगी झाली त्यांचं नाव कलापिनी कोमकली. त्याही पुढे जाऊन प्रख्यात शास्त्रीय गायिका बनलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कुमारजी हे आपल्या शिष्यांसाठी सुद्धा एक आदर्श गुरु होते. त्यांनी कधीही आपल्या शिष्यांना एका ठराविक साच्यात अडकवून ठेवलं नाही किंवा ढाच्यातून कधी असं शिकवलं नाही. नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते आपल्या शिष्यांना नेहमीच प्रवृत्त करत असत. ते सांगत की मला वाटतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यातलं गौण काय आहे ते दाखवलेलं आहे, परंतु यानंतर मात्र जे काही करायचं आहे ते तुम्हाला योग्य वाटेल तेच तुम्ही करायचं आहे. त्याच्यावर त्याच रस्त्यावरून तुम्ही मार्गक्रमण करायचं आहे. थोडंसं पुढे जाऊया. कुमारजींना बऱ्याच जुन्या बंदिशी, त्यांची अभिव्यक्ती याच्यावर खूप काही बोलता येईल. कारण कुमारजी हे व्यक्तिमत्वच मुळामध्ये एवढं मोठं होतं की त्यांच्याबद्दल किती विषयांवर आणि कोणत्या पद्धतीनं बोलावं याला काही सीमाच राहणार नाही इतकं त्यांच्याबद्दल. म्हणजे मी जे काही आजपर्यंत अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी अशा आहेत. पण ते होते कसे, गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे, असे कुमारजी होते. लक्षात घ्या. लग्नातला राहू आणि सप्तमातला केतू हर्षल यांच्या एकमेकांवर असणाऱ्या दृष्टीमुळे एका बाजूने आपल्या संगीताच्या बाबतीत कुमार अत्यंत पारंपरिक आणि कट्टर होते. त्यांनी येणाऱ्या प्रत्येक नवीन शिष्याला पारंपरिक संगीतापासूनच शिकवायला सुरुवात केली. तरीही त्यांच्या गायनात एकच ढाचा त्यांनी कधीही वापरलेला नव्हता. त्यामुळे लोक त्यांना बंडखोर म्हणायचे. बंदिश गाताना संगीतातील त्यांना भावणाऱ्या गोष्टीच त्यांनी वापरल्या आणि जे त्यांना सूट होणार नाही असं वाटलं ते त्यांनी कधीही वापरलं नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी आत्ता जे तुम्हाला त्यांच्याबद्दलची एक चारोळी सांगितली ही का तिथं या माणसाला पूर्णपणे लागू होते याचं महत्व आपल्याला कळेल. त्यांचे शिष्य त्यांना बंडखोर किंवा विद्रोही कधीही मानत नाही. कुमारजींनी जे परिवर्तन आणायचा प्रयत्न केला ते लोकांना न समजल्यामुळेच लोक त्यांना तसं म्हणतात. जे आपण करू शकत नाही ते करण्याची कला कुमारजींना साध्य असल्यामुळेच त्यांना विद्रोही ही उपाधी मिळाली होती. लोकांना अनाकलनीय अशी कुमारजींची गायकी होती. रागशास्त्र आणि वेळेचं बंधन मानणारे एक कुमारजी होते असं त्यांच्या शिष्यांना मनापासून वाटतं.
त्यांच्या संगीतात लोकसंगीताला धरून असलेल्या प्रतिमा आणि शब्द सुद्धा आढळून आपल्याला येतात. पुराणांप्रमाणे रागाची निर्मिती लोकसंगीतामधूनच होते, परंतु तोपर्यंत असा प्रयत्न हा कोणीही केलेला नव्हता. तो कुमारजींनी केला. नवीन बंदिशी शास्त्रबद्ध करून त्यांच्या गायल्या. ज्या जुन्या रागांची माहिती फारशी उपलब्ध नव्हती अशाही रागांना लोकसंगीताच्या माध्यमातून त्यांनी तालबद्ध केलं. कुमारजींनी गीत वर्षा, गीत वसंत, गीत हेमंत या कार्यक्रमांची रचना केली. एकदा जात असताना मालवामधील लोकांचं रोजचं जीवन, त्यातलं संगीत, त्यांचे उत्सव या सर्वांचा विचार करून त्यांनी या कार्यक्रमांमध्ये काही परंपरागत बंदिशी, त्यांच्या स्वतःच्या रचना आणि काही लोकगीतं यांचा समावेश केला. कुमारजींमुळे काही नवीन श्रुती आणि त्यांचे उच्चार शास्त्रीय संगीतात समाविष्ट झाले. मालवामध्ये राहणाऱ्या नाथ संप्रदायाच्या साधूंमुळे कुमारजींची निर्गुण परंपरेशी ओळख झाली आणि या साधूंच्या गायनाच्या आधारे त्याने एक नवीन गायन शैली विकसित केली, जी संत कबीराच्या रचनांच्या अतिशय अनुरूप अशी ठरली. आणि इथंच त्यांना शीलनाथ योगींसारख्या योग्यांचे जीवन संस्कार प्राप्त झाले. मृत्यु के बारे में क्या कहना, वो हमारी दुनिया नहीं. 12 जानेवारी 1992 हा पुण्यात्मा आपल्याला सोडून गेला. आता ज्या वेळेला 12 जानेवारी 1992 त्यांच्या कुंडलीचा जर आपण विचार केला तर षष्ठेश शनीची महादशा, अष्टमेश गुरुची अंतर्दशा, केतूची विदशा, राहूची सूक्ष्मदशा आणि षष्ठेश शनीची प्राणदशा ही त्यावेळेला सुरू होती. 12 जानेवारी 1992 जर गोचर कुंडली आपण पाहिली तर अष्टमेश गुरु हा लग्नात आलेला होता. वेश चंद्र अष्टमात, षष्ठेश शनी षष्ठात आणि त्याची पूर्ण दृष्टी ही चंद्रावर होती. त्याशिवाय लग्नेश रवी, बुध, मंगळ, राहू, हर्षल, नेपच्यून यासारख्या ग्रहांसोबत पंचमात आणि त्यांच्यावर लाभातल्या केतूची पूर्ण दृष्टी ही या लग्नेश रवीवर होती. खरं तर कुमारजींच्या आयुष्याबाबत आणि त्यांच्या मृत्यूच्या बाबत बोलणे इतकी आपली पात्रता सुद्धा नाही, लक्षात घ्या. परंतु टीबी सारख्या त्या काळी बरं न होणाऱ्या आजारानं संगीतातल्या या देवतेच्या आयुष्यातील काही वर्ष आणि नंतर त्यांचं आयुष्यच रसिक जनांपासून हिरावून घ्यायला नको होतं, एवढं मात्र या ठिकाणी नक्कीच वाटतं. कुमारजींच्या पश्चात त्यांची मुलं आणि नातवंड ही कुमारजींचा वारसा ही पुढं चालवत आहेत. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी भाग्याचं म्हणावं लागेल. आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे, त्याच्यामध्ये आपण या व्याख्यानाला एक थोडासा गाण्याचा आपण भाग घेतलेला होता, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला असेल माझ्या व्याख्यानाला. परंतु नुसतंच गाणं घेतलं असंही नाही, त्यांचं जीवन माझ्या ज्ञानानुसार तुमच्यासमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न हा मी पुरेपूर केलेला आहे असं मला वाटतं. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. मला या सगळ्या लोकांनी या ठिकाणी माझ्या व्याख्यानाला आपल्या सुरेल आवाजामध्ये आणि त्यांच्याबरोबर असलेल्या वाद्यवृंदाने अतिशय खूप चांगली साथ दिली, त्यासाठी तुम्हाला पण धन्यवाद. तुमच्या आयुष्यातल्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला निमंत्रित केलं, हे व्याख्यान देण्याची एक संधी दिली, त्यासाठी पळसुले गुरुजींना मनापासून धन्यवाद देतो. आपण मला ऐकून घेतलं त्यासाठी आपले धन्यवाद.